कारण मी भिकाऊ मीडिया सरकारला याच्यातून एकच इशारा देतो, आमचा आता नका भाऊ. आणि छगन्या तुला चॅलेंज देऊन सांगतो, आलोत मुंबईला अजित पवार, अरे तुझ्या घोटाळ्यासाठी तू कुठं काय घातलंच माहित नाही. चंदननगरच्या या दर्गा चौकामध्ये आपण सध्या आहोत. प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी युवकांची गर्दी या ठिकाणी आहे. आपण बघताय सगळ्या लाईन आता पॅक झालेल्या, सगळ्या पूर्ण लाईन आता पॅक आहेत. कुठेही पुढे जाता येत नाहीये. आपण एकदम पुढे आलेलो आहेत आणि इथं काही युवक आपल्याला भेटलेले आहेत. या ठिकाणी बघा सगळं मराठ्यांचे युवक आहेत. एक आपण काय सांगाल, आता तुम्ही मुंबईला निघालाय? आम्ही आज मुंबईला निघालेलो आहे. खरं तर जरांगे पाटलांनी 7 महिन्यापासून सरकारला सावध केलं होतं, परंतु या सरकारने जाणून बुजून ही वेळ आलेली आहे. आणि खास करून मराठ्यांच्या मुलांना आज नोकरीचा फार मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि हे आवाज जरांगे पाटलांनी उठवल्यानंतर सरकारने ही स्वस्त घेतलं. ही वेळ येऊन द्यायला नाही पाहिजे होती. आज ते फक्त सांगतात की आम्ही आरक्षण देऊ. त्यांचा उद्देश वेगळा आहे. कारण का जरांगे पाटलांना घाळ पाडून त्यांचं काहीतरी करायचं, परंतु आम्ही ठरवलेलं आहे जरांगे पाटलासारखं पोषण जगलं पाहिजे. त्यासाठी आमचं बलिदान द्यायची वेळ आली तरी त्यांच्या अगोदर आम्ही बलिदान देऊ. आणि आज आम्ही निघालो आहे म्हणजे जरांगे पाटलांच्या बरोबर मुंबईला पोहोचल्यावर किती दिवस झाले आमरण उपोषण आम्ही करणार आहे. आणि त्यासाठी आम्ही जरांगे पाटलाला गावाला जाऊन भेटू आलो. आम्ही सांगितलं साहेब तुमच्याबरोबर आम्ही आमरण उपोषण करणार आहे, कारण आम्हाला पोशिंदा महत्वाचा आहे. आमच्यासारखे मावळे किती गेले तर आम्हाला याची फिकीर नाही, परंतु आम्ही आरक्षण घेतले जेव्हा कशाही प्रकारे माघार येणार नाही. आणि सरकारला दाखवून देऊ की मराठ्यांची काय ताकद असते ते. म्हणून सरकारने अजून सावध व्हावं आणि ताबडतोब निर्णय घ्यावा ही मी सरकारला विनंती करतो. धन्यवाद. जरांगे पाटलांची रोज सकाळी 5:15 सभा होती. त्यांना दिवसभर चालायला लागतंय. आज जरांगे पाटलांची प्रकृती पाहिली तर अतिशय नाजूक होत चाललेली आहे. त्यांना पाठीमध्ये चमक निघत आहे. सर्व त्यांचं पाठ दुखत आहे. जर उद्या जरांगे पाटलांचं काही बरं वाईट झालं तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार राहील. कारण आज 7 महिने झाले तरी सरकार कुठलाही निर्णय घेत नाही. आणि आज निर्णय त्यांना घेणं भागच पडेल. कारण आज कोट्यावधी लोक उद्या मुंबईत येणार आहे. ज्यावेळेस कोट्यावधी लोक मुंबईत येतील, आज रोडला ही प्रकृती असेल तर उद्या मुंबईत जर हे सगळं धडकलं तर त्याचं काय होईल याचा सर्व सरकारने लोणावळ्यात घुसायचा हाच विचार करायला पाहिजे. सर्वप्रथम जनता चॅनलचे तुमचे मनापासून आभार. कारण मी भिकाऊ मीडिया मराठा आरक्षणाचं न दाखवता ते हरामखोर अवलादी तिथं बसलेले आहेत. त्याचं ऐकून चॅनलवर देखील कोणत्या बातम्या देण्यात. आज एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे मराठा समाजाची. जवळपास 7 दिवस झाले देखील ते चॅनलवर हे ना बातम्या का दाखवत. सरकारला याच्यातून एकच इशारा देतो, आमचा आता नका भाऊ. आम्ही तो झाकी आहे तिथे जाऊन बघा तुम्ही. तुम्हाला तिथे घोडे लावल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही मराठ्याचा अंत फावू नका. तुम्हाला एवढं कळकळीने हात जोडून विनंती आहे. आणि मनोज जरांगे पाटलाची तब्येत देखील बरोबर नाही. अक्कम लेकरं यायले तो एकदम म्हाताऱ्या बाया माणसं यायले. तुम्ही याच्या देखील तुम्हाला दखल घेता येईना. अरे हराम खोरा हो, एवढा छळ घेऊ नका मराठ्याचा. आणि छगन्या तुला चॅलेंज देऊन सांगतो, आलोत मुंबईला अजित पवार, अरे तुझ्या घोटाळ्यासाठी तू कुठं काय घातलंच माहित नाही. आणि मराठ्याला म्हणतो शेव नको. 1001% मुंबईला भिडलोत. गाडी दम असल तर रोखून टाक. आणि फडणवीसला देखील सांगतो मराठ्याचं हे आव्हान रोखून शिनी दाखवा. कोणी बी असो, जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मराठा अजिबात शांत बसणार नाही. याची तुम्ही नोंद घ्यावी. मी शिरूर तालुका सैनिक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून या मनोज पाटलांनी जो लढा उभारलेला आहे आरक्षणासाठी, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व आजी माजी सैनिक हे पाटलांच्या बरोबर आम्ही एकदम ताकदीने उभे राहणार आहोत. आणि मला या सरकारला विनंती करायची आहे की आता मराठ्यांचा अंत पाहू नका. तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही मुदत वाढवून मागवताय. तुम्हाला जर एका रात्रीत तुम्ही अधिवेशन घेऊन तुम्ही सरकार बदली करू शकताय, तर मग तुम्हाला आता हे आरक्षण देण्यासाठी तुम्हाला 7 महिने किंवा अजून वेळ कशासाठी हवा आहे. तर ते सरकारला विनंती करतो की आता अंत पाहू नका, नाहीतर याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. धन्यवाद.
जनता चॅनलचे खूप खूप आभार. बाकीच्या चॅनलवाल्याला माझी विनंती आहे की तुम्ही सर्व आमचं हे मराठ्यांचं वादळ हे मवळ आगे मवळ जे तुम्ही दाखवा चॅनलला, अन्यथा मराठा तुमच्या बी चॅनलला धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी बोलतो. आणि जरांगे पाटील तुम आगे बोलो. भवानी छत्रपती शिवाजी महाराज की. माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आपण मुंबईला कुणीही जाऊ नये, लोणावळ्यातच आज थांबायचंय. कारण की जरांगे पाटलांचा मेसेज आलेला आहे, कुणीही मुंबईला जाऊ नये. आज सगळ्यांनी मुक्काम हा आपला लोणावळ्यामध्येच होणार आहे. तातडीची बैठक बोलवलेली आहे त्यांनी तिथं मुंबईला. त्यामुळे सगळ्यांनी लोणावळ्यातच थांबायचंय, मुंबईला कुणीही जाऊ नये. बम 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 मुंबई गाणं बघू. एक मिनिट. हा I'm